वरदाई माते गोपाल कृष्ण भगवान राधे महारानी की ब्रह्मानंद प्रभुदं जीवनं ज्ञानवती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमेवनाचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। या परी सद्गुरुनाथ तुझिये चरणी द्वंद्व समता तेने समसाम्य निज गाथा श्री भागवताचा गदान गंडम जगन्नगंडम जलचारुषण्डम जगत्राणुषण्डम लसनंतकांडम विभद्भंगचंडम शिवप्रेमपिंडम भजे वक्रतुंडम सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभ करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। शुभरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद यत्कथा प्रकाशेन मदाज्ञानविनाशेन राधा भक्ति हरिर्ज्ञान ताभ्यां याच समन्विता तां श्री भागवतीं गाथा वन्दे युगलरूपिणं कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे व्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे प्रभासुतं कृष्ण कृष्ण महायोगीन देवदेव जगत्पते पुण्डरीकाक्ष गोविंद गरुड़ध्वज ते नमः। जनार्दन जगन्नाथ पद्मनाभ त्रिविक्रम दामोदर ऋषिकेश वासुदेव नमोस्तुते। या ठिकाणी जीवनातील सर्वात महत्त्वाचा परोकार सदा सेव्या श्रीमद भागवती कथा। कलियुगाच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या साधू संतांनी सांगितलं श्रीमद भागवताची शरणागती करा। आपण काल प्रमाण पाहिलं, पुन्हा आठवण करून देतो। गीता भागवत करीती श्रवण अखंड काल आपण एक वाक्य असंही वापरलं, मनुष्य याच्या जन्माला आल्यानंतर इहलोकीची यात्रा संपवण्या अगोदर भागवताची शरणागती करावी, श्रवण करावे। कारण भगवान परमात्मा असं वचन देत आहे, मत्कथा वाचकं नित्यं मत्कथा श्रवणं नित्यं मत्कथा मनसा प्रीतं नाहं त्यक्षामि तन्नरा। माझी जो कथा वाचेल, माझी जो कथा ऐकेल, माझी जो कथा दुसऱ्यांना सांगेल, भगवान सांगताय ते साधकाचा त्या नराचा नाहं त्यक्षामि तन्नरा। त्या साधकाचा मी केव्हाही उद्धवा त्याग नाही करत, त्याचा स्वीकारच करतो। जीवनामध्ये आपण सर्वांवर विश्वास ठेवतो। जास्त आवाज कशाचा तरी येतो, थोडा कमी करावा। सर्व गोष्टींवर विश्वास ठेवतो आपण, कुटुंबातल्या सदस्यांवरती ठेवतो नाही।
बाहेरच्या लोकांवरती ठेवतो. तस्मात शास्त्र प्रमाण शास्त्रावर विश्वास ठेवतो. आणि भगवान इथे सांगताय, जो भागवताची शरणागती करेल, अर्थात भगवान परमात्माच्या चरित्राची शरणागती, परम पवित्रे सगुण चरित्रे सादर वर्णन. भगवंताचं जे चरित्र आहे सगुण, त्याच्यावरती प्रेम करावं असं भगवान परमात्मा निर्देश करतात या श्लोकात. आपण काल जो कथाभाग पाहिला, भागवताची परंपरा पाहिली आपण, ते त्यांचं ते नाही केलं का, ते नाही होत, ते पाठीमागचं होतच नाही, मागे जात नाही ते जरा त्याच्याकडे, त्याचाच आवाज जास्त येतो. ते मागच्या लोकांना विक्षेप नाही होणार, पण इथे विक्षेप होतो. त्या कढाया जरा मागे येणार म्हणून थोड्याशा हरकत काय, जागा सोडावी. कालही तेच झालं, तेच झालं. देवर्षी नारदांना दोन्ही वेळा भागवत श्रवण करण्याची का वेळ आली, तो कथाभाग आपण पाहिला. नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी जाता शौनकादिक भागवत श्रवण करायची म्हणून विनंती करताय सूत ऋषींकडे. त्या नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी भागवत सांगताय. तदंतर्गत देवर्षी नारदांचा त्या ठिकाणी भक्ती ज्ञान वैराग्य यांची भेट होते, संकादिकांची भेट होते. भक्तिमाता ज्ञान वैराग्य यांची पुनर्स्थापना करण्याकरता संकादिक संत श्रीमद भागवत कथेचा अनुष्ठान करू. कुठे करायचं ठरलं तर आनंद घाटावरती त्या ठिकाणी भागवताचं अनुष्ठान करायचं. देवर्षी नारदांच्या मनामध्ये त्यावेळेला विचार आला, मी ज्ञानवैराग्याच्या कानामध्ये वेदांताचा घोष केला, वेदाचा घोष केला, गीतेचा घोष केला, तरीही ते शुद्धीवर आले नाही. श्रीमद भागवत तर हे पुराण आहे, हे एवढं महत्वाचं कसं? त्यावेळेस संकालिकांनी सांगितलं होतं त्याला देवर्षी नारद, वेद उपनिषदा सार, वेदाचं उपनिषदाचं सार जर काही असेल, तुम्ही ऐकताय ना सर्वजण, वेद उपनिषदाचं सार काही जर असेल तर ते श्रीमद भागवत. म्हणजेच याचा अर्थ श्रीमद भागवत अर्थात भगवान परमात्माचं सगुण चरित्र, याचं मूल्य वेदापेक्षा जास्त आहे, उपनिषदापेक्षा जास्त आहे असं संकादिक सुचवत आहे. वेदापेक्षा, उपनिषदापेक्षा, गीतेपेक्षा भगवान परमात्माचं सगुण चरित्र जे आहे ते अत्यंतिक महत्वाचं आहे. आणि श्री तुकोबरायांनी सुद्धा एका ठिकाणी असं प्रमाणामध्ये सांगितलं, दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे. म्हणजे त्याने जे चरित्र केलं ते आम्ही गाऊ, ते आम्ही गाऊ असं तुकोबराय सुद्धा. भागवताचं महात्म्य सूत ऋषी त्या ठिकाणी सांगताय, ज्याने मनुष्य देहाच्या जन्माला घेऊन भागवत श्रवण केलंच नाही. धिक कुलम धिक कुटुंबांचे धिक गृहम धिक सुतंच धिकात्मा धिक शरीरांचे श्री गोपाल परांग. भगवान गोविंदाच्या चरित्राला थोडासा बारीक राष्ट्र तुमचा मागे सरून थोडं म्हणजे जमलं काहीतरी 3 तास त्यांना फक्त बासरीच ऐकावं लागेल असं. मनुष्य देहाच्या हा बरोबर चालेल याचा आवाज जास्त येतो ना, जरा तबल्याचा आवाज कंट्रोल मध्ये करायचा. सगळ्यांचं बॅलन्स करा सर तुम्ही आता, बरं का सर, व्यवस्थित कंट्रोल करून घ्या. आता त्यांचं म्हणणार आहे याचा आवाज जास्त येतोय माझ्या आवाजापेक्षा, याच्याकडे तुम्हाला बरोबर सांगायचं असतं. तुमचा आवाज कंट्रोल मध्ये ठेवा. प्यारचा डग्याचा आवाज थोडा कंट्रोल मध्ये ठेवा, तबला आणि डग्गा कळत नाही. डग्याऐवजी तुमचाच तो आवाज येतो असतो, त्यापेक्षा दुसरा काहीतरी फोन वापरा जेणेकरून डग्गा दिसून येईल, असं करून घ्या. मनुष्य देहाच्या जन्माला येऊन ज्याने गोविंदाचं चरित्र श्रवण केलं नाही, श्रीमद भागवत श्रवण केलं नाही, धिक कुटुंबाचे धिक कुलम, त्याचा कुटुंबाचा धिक्कार असतो, त्याच्या कुळाचा धिक्कार असतो, त्याच्या गृह नाम त्याच्या वास्तूचा धिक्कार असतो, धिक सुतांचे धिक, त्याच्या मुलांचाही धिक्कार असतो,
निर्वाण शुद्ध असते. म्हणून तर मी काल सांगून गेलो, पुन्हा आठवण करून देतो. सप्ताहाच्या शेवटी काल्याचे कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनात गोविंदाचे चरित्र, त्याला अनन्यसाधारण महत्व दिले गेलेले असते. तत्रैव गंगा यमुना च वेणी गोदावरी सिंधू सरस्वती सर्वाणि तीर्थानि वसन्ति नित्यं यत्र अच्युतोदार कथा प्रसंग. कथा दिलेली सर्व सर्व पवित्र तीर्थ स्वरूप असलेल्या, अतिमहत्व असलेल्या ज्या गंगा आहेत त्या सर्व कथेमध्ये समाविष्ट होतात. कथा ऐकणारालाच वैकुंठ आहे. प्रत्येक श्लोक सांगत बसणार नाही मी, कारण वेळ जाईल आपल्याला. आरतीच्या टायमिंगचा विचार डोक्यामध्ये असतो, प्रत्येकावर विस्तार करत बसणार नाही. ब्रह्मदेव सांगताय कथा कलियुगाच्या काळामध्ये कथा ऐकणारालाच वैकुंठ प्राप्ती आहे, अन्यथाला नाही. गोपाल कृष्ण भगवान राधे महान सांगणारे ब्रह्मदेव आहे. तुम्ही ऐकताय ना, सांगणारे ब्रह्मदेव. कोणी सामान्य हवं नाही, ब्रह्मदेव. कलियुगाच्या काळामध्ये जो भगवान परमात्माची कथा श्रीमद्भागवत कथा श्रवण करणार नाही त्याला वैकुंठाची प्राप्ती होणार नाही. मी काल सकाळी सहज बोलून गेलो. कार्यकारी मंडळी माझ्याकडे आली होती, त्यावेळी मी त्यांना सांगितलं श्रीमद्भागवत कथा हा प्रकार असा आहे, तो सर्व देवतांना प्रिय आहे. सर्व मळाई मातेला प्रिय आहे, वर्धन मातेला प्रिय आहे, गणपती बाप्पाला प्रिय आहे, महादेवांना प्रिय आहे, सर्व देवांना प्रिय आहे. आता एक विशेष सांगतो तुम्हाला. 18 महापुराणापैकी एक पुराण आहे भागवत, पण बाकी 17 पुराणांना सुद्धा भागवत प्रिय आहे. सर्व शास्त्रांना भागवत प्रिय आहे. का तर भगवान श्री कृष्ण परमात्माचं चरित्र अनन्यसाधारण आहे. त्याचा परिणाम सर्व शास्त्रांना सुद्धा ते प्रिय आहे. थोडक्यामध्ये भागवताचं महात्म्य सांगतो. वेळेमध्ये आजची कथा पूर्ण होणं गरजेचे. ब्रह्मदेव सांगताय श्रीमद्भागवतं शास्त्रं नित्यं ये विपरिसेवितं पितृमातृश भार्याया कुलपंगती सुतारिता. एका व्यक्तीने जरी भागवत श्रवण केलं एक तरी सुद्धा 3 कुळांना मोक्ष मिळतो. सांगताय मातेच्या कुळाचा, पित्याच्या कुळाचा, पत्नीच्या कुळाचा सुद्धा कुलपंगती सुतारिता. त्याची मुलं पुढे भगवत भक्त निघतात. तुम्हाला एक मौज सांगतो, म्हणजे माझं मोठेपण सांगण्याकरता नाही सांगतो. या श्लोक सत्य कसा आहे हे सांगतो. या श्लोकाची सत्यता सांगतो. हा सांगितलेला श्लोक सत्य आहे याचा अनुभव माझ्या जीवनामध्ये आला. मला 2 मुली आहेत भगवान परमात्माच्या मर्दंगी मातेच्या कृपेने. दोन्ही मुली उदरामध्ये असताना मातेच्या त्यावेळेला तिला भागवत श्रवण करण्याची मी सुविधा केली होती. पत्नीला आमच्या स्वतंत्र गाडी ठेवली होती. भागवताला यायचं, त्या गाडीने पुन्हा तिला सोडून द्यायचं. पुढे परिणाम असा झाला, माझी मोठी मुलगी 3-3.5 ते 4 वर्षाची असेल त्यावेळेला तिने नरसे भगवंताचं, तुम्ही ऐकताय का, लक्षपूर्वक आहे. या श्लोक सत्य कसा आहे हे सांगतो तुम्हाला. या श्लोकाचा अनुभव सांगतो. शांत गुरुजी शांत गुरुजी शांत. तुम्ही थोडी हालचाल केली का लोक तुमच्याकडे पाहणार आणि कथा फुकट जाणार. एक जाता जाता नियम सांगू का, भजने विक्षतेची पै मरण. भजनामध्ये, कीर्तनामध्ये, कथेमध्ये विक्षेप होण तोच मृत्यू आहे. ते मूल कोणाचं आहे त्याने आपल्या जवळ घ्या. मुलं घेऊन या आजीबाईंनी, पण मुलं आपल्या जवळ ठेवा. मला मुलांचा राग आहे, मला अतिशय आवडेल लहान मुलांना. आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये, एवढ्या सोसायटीत फक्त लहान मुलं मला ओळखलं. मोठ्यांच्या ओळखी करूनच घेतल्या नाही, करूनच घेतलं, कारण अपघाती येते ओळख. लहान मुलं निरागस असतात, देवाची रूप असतात. मुलं आणाचं रूप पण जवळ ठेवा. काय होतं माहिती आहे का, गडबड होते, एकतर विक्षेप होतो. पहिली गोष्ट, तुम्ही लहान मुलांना मोकळं सोडून दिलं ते कुठेतरी खेळायला जाणार, कुठे पडले चढले. माझ्या जीवनात असा प्रसंग घडला. त्या घराघराजवळ कीर्तन होतं, कीर्तनाला गेलो.
कीर्तन काल्याचं चालू असताना त्या आजीबाईंनी लहान मुलाला आणलेलं होतं तिने तिने मोकळं सोडून ते गेलं शाळेच्या वाट्यावर, खाली पडला, हात मोडला त्याचा, हात मोडला कीर्तन झालं. त्या मुलाला उचललं दवाखान्यात नेलं, कसं तरी कीर्तन आटोपलं, फेटा बगलत मारला आणि जेवणाच्या ठिकाणी निघालं. ती म्हातारी बरोबर कोपऱ्या उभी होती, तिची बडबड चालू होती, माझ्या नातवाचा हात मोडला, माझ्या नातवाचा हात मोडला, माझ्या नातवाचा हात मोडला, हा बाबाच पांढऱ्या पायाचा आहे. मी तिथंच खाली बसतो, बोलला आता काय बोला. हे उदाहरण सांगण्याची गरज नाही, घडलेले तरी सांगण्याची गरज नाही. तुमचं लक्ष नाही म्हणून मला हा प्रयत्न करावा लागतो. मला तुमच्या सेवेकरता इथे बसवलं. तुमच्या लक्षात येते, तुमच्या सेवेकरता मला इथे बसवलं. तुमचंच लक्ष नसेल तर मी कथा का करू? मी तुम्हाला भागवतातल्या एका श्लोकाची सत्यता मांडत होतो तुमच्या पुढे. भागवताचे श्लोक सत्य कसा आहे. मी माझ्या जीवनातला प्रसंग सांगत होतो. 2 मुली आहेत, आमची मुलगी मोठी, ती दोन्ही वेळेला भागवत श्रवण करण्याकरता स्वतंत्र गाडी गृहमंत्र्यांना ठेवली होती, या भागवत श्रवण करा घरी जा. ती मोठी मुलगी 3.5-4 वर्षाची झाल्याच्या नंतर तिने स्वतः चाल लावून ओम नरसिंह भगवंता स्वामी नरसिंह भगवंता ही संकीर्तन तिने तयार केलं 4 वर्षाच्या वयात. तुम्ही ऐकताय का? मी माझ्या घरचं मोठेपण नाही सांगत, जरा लक्षात घ्या. ह्या श्लोक सत्य कसा आहे ते सांगतोय तुम्हाला. कुल पंगती सुतारिता, जो भागवताची शरणागती करील त्याची मुलं भगवत भक्त होतील. आजही त्यांना श्रीकृष्ण म्हणलं का वेळ लागतो रोज. वेळ मोबाईल किती वेळ मुलांना अतिशय. मी जर का म्हटलं भगवान कन्हैयाच्या गोष्टी कथा सांगतो, मोबाईल हातात आधी पण देणार, पुढे बसणार आहे मी वरती देत आहे. मला सांगायचंय ते या श्लोक सत्य कसा आहे. जो भागवत तुम्ही 7 दिवस श्रवण करणार आहात त्यातलं थोडं जरी आपल्या बुद्धीमध्ये घेऊन गेला, नुसता ऐकू नका हो, कुठेतरी निश्चय करा, तो बुद्धीमध्ये त्याला जागा आहे. कारण ते भगवान शुकदेवांच्या सातपते महाराज पुढे बसताना करा. त्या मुलाने तुम्हाला गडबड करून ठेवली, जरा पुढे येऊन बसा माझ्या समोर. तुम्ही श्रोता आहात, उत्तम पुढे तुम्ही पुढे या पुढे या पुढे, म्हणजे मागे काय होईल तुम्हाला कळणार असं गडबड असतो आपल्याला. अंतःकरणामध्ये धारण करा, बुद्धीमध्ये धारण करा. का कशा करता? अंतःकरण आणि बुद्धीचा हे एकाच अंतःकरणाचे नाव आहे. अवस्थेप्रती नाव बदलतात. चिंतनाचा गोषवारा मी मांडणार नाही जास्त, कथेचा विचार आपण करूया सर्वजण. बुद्धीमध्ये ते जर धारण केलं, अंतःकरणामध्ये जर धारण केलं तर त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. का? त्याचं कारण सांग. भगवान शुकदेव म्हणजे प्रत्यक्ष महादेवांनी भागवत सांगितलेला आहे, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. भागवताचे वक्ता कोण आहे? महादेव आहे. भागवत महादेवांनी सांगितले. व्यासांच्या पोटी अवतार घेतला शुकदेव नावाने, महादेव आहे. त्यांच्या मुखातून आलेलं प्रत्येक अक्षर सत्य नाही होणार तर काय होईल? ते कोणा सामान्य महाराजाच्या मुखातून आलेलं नाही. भागवत ते महादेवांच्या मुखातून आलेलं आहे. तिन्ही कुळाचा उद्धार होतो असतो. कथेचं महत्व सांगताना आपल्या वारकरी संप्रदायाच्या साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कथा श्रवण व्हावयास, तुम्ही ऐकताय ना सर्वजण, तू उभा राहायचं बरं का, आता थोडं तू उभा राहायचं. कथा श्रवण व्हावयास यमधर्मा थोरास, पाहे रात्रंदिवस वाट कर जोडून. आता प्रमाणाचा अर्थ व्यवस्थित करून घ्या. कथा श्रवण करायला मिळावी ही थोर आस यमाला लागलेली आहे, जो आपल्याला प्रत्येकाला घेऊन जाणार आहे. आणखी 50 वर्षांनी 60 वर्षांनी लहान मुलं सोडली तर आपल्यापैकी संतोष महाराज, नाथ बाबा कोणी हजर इथे नसणार. 61 वर्षांनी कोण नसणार. असणार कोण आहे? त्रिकाला अबाधित्वम सत्यत्वम मूलायाग्रहाय मध्याय आई साहेब असते. कार्य करणारे तुमच्या जागी दुसरे कोणी असते, कथा करायला माझ्या जागी दुसरं कोणीतरी असेल.
जो यमधर्म आपल्याला घेऊन जाणार आहे, यमराजा ज्याला आपण म्हणतो, त्याची अवस्था सांगितली तुकोबारायांनी. काय काय अवस्था आहे त्याची? कथा श्रवण व्हावया. यमधर्मात हो राज, यमाला आस लागलेली मला कथा श्रवण करायला मिळावी. पण पुढे सांगतात का बरं श्रवण करायला भेटत नाही? पाहे रात्रंदिवस, रात्रंदिवस वाट पाहतो. वाट करत जोडली कुणाची? त्यांना कथा सांगतील वरती गेल्यानंतर त्या योग्यतेच्या वक्त्याची, ती माझी नाही, कोणातरी वक्त्याची असेल त्यांची ते वाट पाहत असतील का मला कोणीतरी येऊन कथा सांगे. अनुपम्य महिमा नाही द्यावया उपमा, तुका म्हणे ब्रह्मांड नेने वरूया सुखा. ब्रह्मदेव सुद्धा या सुखाचं वर्णन करू शकत नाही, कथेच्या सुखाचं वर्णन. काय असतं माहित आहे का? संसारात पडण्या अगोदर संसाराचं स्वरूप आपल्याला कळावं. जुनी माणसं सांगतात की नाही आपल्याला, काय एकदा का तांदूळ डोक्यावरती पडलं की मागे काय लागतो? काय लागतो मागे? मन मोकळ्याने बोला जरा, काय करणार आहे? आना मागे लागतो. पहा वा, म्हणजे संसाराचं स्वरूप कळलं पाहिजे ना. उठसूट मला असं म्हणून नाही चालणार. तसं संसार जर कळला पाहिजे तर आपण कथा श्रवण करणार आहोत, तर त्या कथेचं महत्व सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आता ब्रह्मदेवाचं सांगितलं तुम्हाला, ब्रह्मदेव याचं वर्णन करू शकत नाही, बरोबर आहे. दुसरं सांगतो प्रमाणे तुकोबारायांचं, कान जावे बैसोन या तेथे ऐसे ऐका हो श्रोते, पांडुरंग तेथे उभा असे तिष्ठत. भगवान परमात्मा पंढरीनाथ सुद्धा तिष्ठत त्या ठिकाणी, कथेच्या ठिकाणी उभा असतो. रामायण ज्या ठिकाणी चालू असतं, हनुमंतराय त्या ठिकाणी हजर असतं, बरोबर. तसं भागवत ज्या ठिकाणी चालू असतं त्या ठिकाणी भगवान एकटा येतो का? आता तुकोबारायांनी सांगितलं. आता थोडं शुकदेवांकडे जाऊ, तुम्हाला कथेचं महत्व कळावं. पुढच्या 5-6 दिवसात आपण कथा ऐकणार आहोत. यत्र यत्र भवेत् पुण्यं शास्त्रं भागवतं करो तत्र तत्र सदैवाहं भवामि प्रीतशैः. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवासहित भगवान श्रीकृष्ण भागवत कथेच्या ठिकाणी हजर असतात, हजर असतात. तुम्ही आम्हाला दिसत नाही. ददामि बुद्धियोग चक्षुर्वय, या डोळ्याने ते पाहणं शक्य नाही. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र अंधळे. त्याला ज्ञानदृष्टीची आवश्यकता आहे. आपल्याला ज्ञान आहे पण संसारातलं आहे. तुम्हाला सर्वांना आपली अवस्था ही आहे. आपल्याला संसारातलं ज्ञान आहे. परमार्थातल्या ज्ञानाविषयी जिथे जिथे संतांनी निर्देश केलेला आहे ते सर्व नियम आम्ही आमच्या जीवनामध्ये आणलेले नाही. ज्ञानदृष्टी प्राप्त होईल कशी हा प्रश्न आहे. साधकावर संतुष्ट होतो. भगवान सांगतायत आणखी ज्या ठिकाणी भागवत चालू असतं, श्लोक सर्व सांगत नाही, त्या ठिकाणी ज्याप्रमाणे वासुगाईच्या पाठीमागे जातं भगवान म्हणतात त्या ठिकाणी मी हजर असतो. ज्या घरामध्ये अर्धा श्लोक जरी लिहिलेला असेल त्या ठिकाणी मी वास्तव्याला असतो. हा श्लोक आमच्या मोठ्या कन्येने तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. तिने तो ऐकला आणि तिच्या झोपण्याच्या रूममध्ये वासुदेवाय अरे हे परमात्मा प्रणत क्लेशनाशन हा श्लोक कसं भरले होतो. कारण याच्यामध्ये सांगितलं अर्धा श्लोक जरी आपण आपल्या घरात लिहून ठेवला तरी सुद्धा त्या घरात मी वास्तव्याला असतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगताय. भागवत जर तुम्ही दररोज वाचत असाल तर त्याच्या एका अक्षराबरोबर कपिला गायी दान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. एका अक्षराकडे दररोज अर्धा श्लोक जर वाचला, तुम्ही ऐकताय का सर्वजण भागवताचं महात्म्य आपण पाहतो. आता आपण ऐकणार आहोत की नाही 6 दिवस, मग आपल्याला त्याचं महत्व माहीत पाहिजे. विनाकारण असं न व्हावं, नळी गुंकली सोनारे असं होऊ नये. तुमच्याही लक्षात ठेवा, आपण जिथे वेळ देतोय आता भागवताला त्याचं महत्व आपल्या पदरात काय पडणार आहे, फळ काय पडणार आहे. एक लक्षात ठेवा, विश्वासो गुरुवाक्येश. मी पहिलंच सांगितलं महादेवांच्या मुखातून आलेले श्लोक आहे ते. विश्वास ठेवा, वाच लागेल, पर्याय नाही. अर्धा श्लोक आपण दररोज जरी वाचला
तर 1000 गायी दान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं नाथ महाराज. आज आमचे परममित्र 25-30 वर्षापासून ते 30-35 वर्षापासून हरिभक्तपरायण एकनाथ महाराज पाकटकर या ठिकाणी हजर झालेत. मंगळूर प्रेमप्रीतीचे बांधिले न तुटे काही. 30-35 वर्षाची मैत्री आहे. अर्धा श्लोक जरी दररोज आपण वाचला तरी 1000 गायी दान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. पावलागणित भागवत हात जोडून आपण भागवताच्या दर्शनाला गेलो. पावलागणित अश्वमेध यज्ञाचं पुण्य आपल्याला प्राप्त होईल. आता पुढे मात्र थोडीशी सूचना केली. भगवान शुकदेवाने न यस्य तिष्ठं शास्त्रं ब्रह्म भागवतं कलौनो तस्य पुनरावृत्ते यामे पाशात् कदाचन. कलियुगाच्या काळामध्ये सर्वांनी कान उंच करून ऐका. सर्वांनी कान उंच करून ऐका. भगवान शुकदेव सांगतात कलियुगाच्या काळामध्ये न यस्य तिष्ठतं शास्त्रं, ज्याच्या घरामध्ये भागवत ग्रंथ नाही तो कलियुगाच्या काळात, ज्याच्या घरामध्ये आत्ता भागवत ग्रंथ नाही ते घर चांडाळाचं आहे असं भगवान शुकदेव. चांडाळाचं ते त्याची यमपाशातून कधीच सुटका होणार नाही. थोडस ज्याला आपण काय म्हणतो अधिकार वाणीने भगवान शुकदेव म्हणतात कलियुगाच्या काळामध्ये ज्याच्या घरामध्ये श्रीमद भागवत ग्रंथ नाही ते घर चांडाळाचा यमपाशातून त्याची सुटका होणार नाही. वाचता येईल नका वाचू, पण दररोज सकाळी उठल्यानंतर भागवत ग्रंथावर डोकं तर ठेवा. घरात ग्रंथ ठेवल्याच्या नंतर कोणाकोणाच्या घरामध्ये श्रीमद भागवत नाही त्यांनी बोटवर करा. वा, याला म्हणतात इमानदारी. इमानदारीने संतोष महाराजांनी पहिला हात वर ठेवला नाही. बरं, उद्यापासून कोण कोण आपल्या घरामध्ये भागवत आणणार नाही त्यांनी बोटवर करा. सगळे आणणार, सगळ्यांनी घेऊन ये. आपल्या घरामध्ये ते ठेवायचं, देवघरामध्ये ठेवायचं. दररोज सकाळी उठून नका वाचू. भागवत भगवान मला सद्बुद्धी द्या, माझ्या अपराध क्षमा करा. डोकं ठेवा भागवतावरती, भागवताला म्हणायला शिका. काही करू नका, कारण भागवत ग्रंथ ही साधना कलियुगातली सांगितलेली आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक युगाचं दैवत वेगळं आहे, अधिष्ठान वेगळं आहे. कलियुगामध्ये भागवत सांगितलेलं आहे, गणपती बाप्पा सांगितलेलं आहे. असं आपण भागवताचं थोडं महात्म्य या ठिकाणी पाहिलं. कथा पुढे चालवण्याचा आपण प्रयास करू. आपण कालकथा भाग पाहिला. संकादिक देवर्षी नारद भक्तिमाता ज्ञानवैराग्य सर्व मिळून आनंद घाटावरती हरिद्वारला गेले. गेल्याच्या नंतर भागवत महात्म्य ते सांगू लागले. न गंगा न गया न काशी पुष्कर प्रयाग गमशास्त्र कथा यांच्या फले संमतामये. गंगा, गया, काशी, पुष्कर, त्रिवेणी, प्रयाग आता पाठीमागे झालं ना बघा. या सर्व तीर्थयात्रा जरी केल्या, सर्व नवे मी जर असं म्हणेन त्रैलोक्याची तीर्थयात्रा केली. त्रैलोक्य सर्व तीर्थयात्रा झाली. पृथ्वीवरती सर्व जेवढी तीर्थ आहेत तेवढी आपण तीर्थयात्रा केली. आणि त्याचं पुण्य एका बाजूला त्या सर्व तीर्थयात्रेचं, आणि भागवत श्रवण केल्याचं पुण्य एका बाजूला. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही बाजूला जर ठेवल्या, 2 पारड्यामध्ये 2, एक सर्व तीर्थयात्रेचं पुण्य एका पारड्यामध्ये आणि फक्त भागवत श्रवण केल्याचं पुण्य एका पारड्यामध्ये जर टाकलं तर भागवत श्रवण केल्याचं पुण्य ज्या पारड्यामध्ये आहे ते पारड जमिनीला टेकेल. सर्व तीर्थयात्रेची पुण्य जे आहे ते सुद्धा पुण्य भागवत श्रवण केल्याच्या पुण्याची बरोबरी करू शकत नाही. भगवान शुकदेव सांगतात शुकशास्त्र कथायांश फलेन संमताम नाही. त्याच्या तुलनेमध्ये कुठलंच पुण्य येत नाही भागवत. त्यावेळेला भृगु ऋषी होते. भृगु ऋषींनी त्यावेळेला उठून हात जोडून उभे राहिले. आपण काल जाता जाता एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं की आनंद घाटावरती कोण कोण भागवत ऐकायला आले. बरं, वाक्याच्या आधी हजर झाले, जे संघाधिकांच्या आधी अगोदर हजर झाले सर्वजण. कोण कोण आलं होतं? आता थोडंसं कान उघडे ठेवून अगदी मनपूर्वक ऐकण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी यांच्या अगोदर संकादिक देवर्षी नारद भक्तिमाता ज्ञानवैराग्य यांच्या अगोदर हे बाकीचे श्रोतावर्ग जो तो ऐकणारा हजर झाला. कोण कोण हजर झालं? भृगु ऋषी, वशिष्ठ, च्यवन ऋषी, गौतम ऋषी, मेधातिथी, देवल, देवराज, परशुराम, विश्वामित्र, शाकल, मार्कंडे ही सर्व मुखी मंडळी. परशुराम भगवान भागवत ऐकायला आले. तुमची आमची काय करतात?
सांगणारे संकातिक आहे, ऐकणारे कोण? परशुराम, भृगु ऋषी, वशिष्ठ ऋषी, प्रभू रामचंद्रांचे गुरु, गौतम ऋषी ज्यांनी गंगा, आपण त्र्यंबकेश्वरला जातो, देवल ऋषी, देवरात ऋषी, विश्वामित्र ऋषी, शाकल ऋषी, मार्कंडेय ऋषी ज्यांनी मृत्यूवर मात केली. आणि त्याच्या पुढे एक नाव सांगितलं, सावधान, भगवान दत्तात्रेय भागवत ऐकण्याकरता हजर. म्हणून मी नेहमी सांगत असतो, श्रीमद भागवत कथा अमृत, श्रीमद भागवत कथा हा कार्यक्रम नाही, ही साधना आहे, हे अनुष्ठान आहे. सप्ताहामध्ये आपण कीर्तन श्रवण करतो, प्रत्येक जण मनमानीप्रमाणे आपण बोलून मोकळे होतो. पहिल्या कीर्तनाचा दुसऱ्या कीर्तनाशी काही संबंध नसतो, दुसऱ्याचा तिसऱ्याशी. मग ते अनुष्ठान नव्हे, हे अनुष्ठान आहे. एकदा कथा सुरुवात झाली की शेवटपर्यंत ती जायचं, हे अनुष्ठान. भगवान दत्तात्रेय आले, पिपलाद, योगेश्वर, व्यास, पराशर, छायाशु, जाजनी, जन्नू ही सगळी ऋषी मंडळी तिथे कथा ऐकायला आली. यांच्या अगोदर वक्त्याच्या कसं काय घडलं असं? जाहिरातीशिवाय तर काही माणसं येत नाही, जाहिरात करूनही येत नाही. विना जाहिराताची लोक सभेला जातात. गोपाल कृष्ण भगवान, जाहिरातीशिवाय माणसं येत नाही. हल्लीचा काळ कळलंच पाहिजे. मग ही सर्व ऋषी मंडळी ऐकायला कशी गेली विना जाहिरातीची? यांना कळलं कसं? कारण देवर्षी नारदांचा, संकारिकांचा यांचा संवाद झाला बद्रीनाथ, भक्ती मातेचा देवर्षी नारदांचा संवाद झाला यमुनेमयीच्या काठी. मग या लोकांना कसं कळलं? हे सगळे हिमालयात राहणारे ऋषी मंडळी हे आले कसे? तर भृगु ऋषींना अंतर्ज्ञानाने ते कळले. भृगु ऋषी म्हणजे कोण? भगवान पांडुरंग परमात्माच्या, अर्थात भगवान विष्णूच्या छातीवरती लात मारणारे भृगु ऋषी. हृदयी श्रीवत्सलांच्या नावाने ओळखली. हो, हृदयावरती भगवंताच्या भृगु ऋषींचं पदचिन्ह आहे. ते अभिमानाने वागवतात. ते भृगु ऋषी, त्यांना त्या अंतर्ज्ञानाने कळलं आणि त्यांनी सर्व ऋषी मंडळींना जे तपश्चर्या करत होते, डोळे मिटून बसलेले होते गुहेमध्ये, त्यांना जाऊन उठवलं. उठा, संकालिक भागवत सांगणार आहे, चला. हातातून संधी जाईल. सर्वजण धावत पळत तिथे आले. सर्व ऋषी मंडळींना गोळा करून तिथे घेऊन आले. कोण? भृगु ऋषी. का बरं असं केलं भृगु ऋषींनी? आता असा प्रश्न करू आपण. भृगु ऋषींनी सर्व ऋषी मंडळींना तपश्चर्येतून, ध्यानामधून बाहेर काढलं आणि कथेला घेऊन आले. का आले घेऊन? तर त्याचं कारण असं आहे, भृगु ऋषींना हे माहीत होतं, हे आता ध्यान लावून बसले, समाजा लावून बसले, भागवत होऊन जाईल. पण जर यांना मी यातून बाहेर काढलं, भागवत ऐकायला जर नेलं, त्यांनी भागवत 7 दिवसाचं श्रवण केल्यानंतर जे पुण्यप्राप्ती त्यांना होणार आहे, त्यातलं अर्ध पुण्य माझ्या नावावर वरती लिहिलं जाणार. हे भृगु ऋषींना माहित होतं. बरं, हे तुकोबारांनी आपल्याला सुद्धा सांगितलं, आपल्या लक्षात करविता व्रत अर्ध पुण्य लागे. दुसऱ्याकडनं जर बळच पंढरीच्या वारीला त्याला अरे चल, खाण्यापिण्याची फार मजा असते, चल काहीतरी आमिष दाखवून त्याला नेला. जिलाबी म्हणू नको, गुलाबजाम महाराज नुसती लई लूट. बरं, लोकांना दान करते, छत्र्या काय, ब्लँकेट काय काय, चल असं म्हणून त्याला घेऊन गेलो. तर त्याने पंढरीची वारी केल्यानंतर त्याचा अर्ध पुण्य आपल्याला लागणार. हे लक्षात घ्या. मी लोकांना कपडे शिवून, कपडे नाही घालायला म्हणून कपडे नवी घेऊन त्यांना कपडे देऊन मग मी, कारण मला हे प्रमाण माहित होतं, यांनी वारी केली का निम्म पुण्य मला लागणार आहे. हे भृगु ऋषींना ठाऊक होतं का मी जर या सर्वांना घेऊन गेलो कथा ऐकायला, तर निम्म पुण्य यांनी जे कमवलेलं आहे त्यातलं निम्म पुण्य माझ्या नावावर लिहिलं जातं. हे माहीत होतं. नाही कळलं तुम्हाला मी काय सांगितलं? कळलं? नाही कळलं? समजलं? हा, उद्या एकट्याने यायचं. हा, आणखी दोघांना जे आलेलं नाही त्यांना चल, काय कथा सुंदर आहे, चल वर्णन करायचं, खोटं वर्णन करायचं. महाराज उंचे पुरे आहे, उंच धडक आहे. नाही कळलं? काही सांगायचं म्हणा, पण त्याला घेऊन यायचा का? निम्म पुण्य आपल्याला भेटलं.
बुलबुलवाला आहे, त्याचे फार कुरबळे केस असे टोपल्यासारखे असं सांगायचं. आमचे पॅडवाले चांगले सफरचंदासारखे सांगायचं. त्याला काय होतं, तबलजी दुसरे सत्य साईबाबाचे सांगून द्यायचे. काय सांगता येईल ते सांगायचं, पण आपल्या बरोबर 2-2 श्रोते वेळेत 6:30ला घेऊन ये. 8:30ला यायचं. 8:30चा आस्वाद नाही मिळणार. 8:30ला आल्यावर कथेचा आस्वाद मिळणार नाही. मग कोणता भेटेल? हा खिचडीचा. बरोबर. मग फक्त खिचडी, कथेचा नाही भेटणार. असं चला पुढे चालण्याचा प्रयत्न करू. उक्त भागवतम नित्यम कृतांश आहे चिंतनं तुलसी पोषणम चैव धेनुनाम सेवनम समवे. ही 4 ज्या साधनं आहेत त्या भागवताच्या पुण्याची बरोबरी करतात. शुकदेवाने सांगितलं, सनकादिकांनी सांगितलं. का सांगितलं? भृगूंनी विचारलं का भागवताच्या पुण्याची बरोबरी कशाने जर होत नाही, मग एकही साधन नाही का भागवताच्या पुण्याची बरोबरी करणं? सांगितलं. कृतांश आहे चिंतन, नित्य नामस्मरण केलं तर भागवताच्या पुण्याची बरोबरी होते. तुलसी पोषणम चैव, तुलसी मातेची सेवा केली, तुळशीला पाणी घालणं, तिला प्रदक्षिणा करणं. हे काय स्त्रियांनीच माता वगैरे करायचं असं नाही. विषय असं नाही. आपण सुद्धा मला वेळ असेल तर 21 प्रदक्षिणा मारतो. बरोबर, ते नाही चुकत माझं. अजिबात. तशा दररोजच्या 9 असतात माझ्या प्रदक्षिणा. साधना सांगू नये, पण तुम्हाला विश्वास बसण्याकरता सांगते. दररोजच्या 9 प्रदक्षिणा असतात. भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करून. आणि वेळ असेल तर जास्त मारत बसतो. आहे वेळ, काही काम नाही. मग इकडे तिकडे चकाट्या मारण्यापेक्षा ते ना, एक तर मला वेळच नाही चकाट्या मारायला. संतोष यांना माहिती आहे मला, ते लोक येऊन गेले. माझ्याकडे वेळच नाही कुठे जायला, अजिबात. मी बांधलेली व्यक्ती आहे. पण दररोज सकाळी त्या तुळशीच्या प्रदक्षिणा फक्त तुम्ही नाही तर आपण सुद्धा केल्या पाहिजे. काळ सारावा चिंतन, एकांत भाषण. देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या, तुकोबराने सांगितलं. तुळशीच्या प्रदक्षिणा करा, सर्वांनी करा. साधन जर तुलसी मातेची सेवा केली तर भागवत श्रवण केल्याच्या पुण्याची बरोबरी होते. नित्य नामस्मरण केलं तर भागवत श्रवण केल्याच्या पुण्याची बरोबरी होती. धेनुनाम सेवनम सममे. गोमातेची सेवा जर केली, गोमातेची सेवा जर केली, भागवत श्रवण केल्याच्या पुण्याची बरोबरी होती. थोडंसं महत्व सांगतो तुम्हाला. प्रत्येकाच्या दारामध्ये तसा ना गावरान गाई असलीच पाहिजे. प्रत्येकाच्या दारामध्ये तिला खायला घालायची चिंता करू नका. तिच्या पायाच्या पुण्याने आपल्याला 2 घास वेळेत भेटतात. लक्षात ठेवा. वाक्याने काय, तिला कुठून अरे तिला कुठून खायला घालू याची नको चिंता करू. ती तुझ्या दारात असल्यावर तुला उपाशी मरू देणार नाही, ही तिची ताकद आहे. हे ज्यावेळेला महत्व आम्हाला कळतं. माझे थोरले बंधू वडिलांच्या ठिकाणी ते बसलेले, कथा ऐकायला आलेले नागाबरोबर. त्यावेळेला आम्ही गाई घेऊन आलो पाहिजे. आता गोमाते सेवा ते करतात, कारण मी नारायणगावला गेलो. अखंड सेवा चालू आहे. गोमातेच्या सेवेचं पुण्य तुम्ही जर ऐकलं तर तुम्ही चकित व्हाल. गोमाता प्रत्येकाच्या द्वारात पाहिजे. गाईच्या पाठीला फक्त स्पर्श केला, पाठीवरनं हात फिरवला आणि शेपटीला नमस्कार केला. त्रामस्नातस्य भवति निराहाराश्वर्तते स्पृश्यते योगवाम पृष्ठम बालदिंचे नमस्ते. फक्त पाठीला स्पर्श केला आणि तिच्या शेपटीला 3 वेळा नमस्कार केला. तुम्ही ऐकताय का सगळं? पाठीला गोमातेच्या पाठीवरून हात फिरवायचा. त्याचा दुसरा एक फायदा विज्ञानाने सांगितलेला. तिच्या पाठीवरून हात फिरवत राहिला तर तुम्हाला ब्लड प्रेशरचा रोग जर असेल तर तो ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो तेवढ्या 24 तासात. एकदा जर हात फिरवला. आता हे विज्ञानाने मान्य केले, त्यांनी सिद्ध केले. मान्य करणं म्हणण्यापेक्षा त्यांनी हे सिद्ध केले विज्ञानवाद्यांनी. का पाठीवरून तिचा थरकाप होतो असा पाठीवरून हात फिरवला का आपण काय, त्या क्रियेने आपला ब्लड प्रेशर जागेवर येतो. तिच्या पाठीवरून स्पर्श केला आणि शेपटीला 3 वेळा नमस्कार केला तर 7 दिवस निराहार उपवास केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. 7 दिवस फक्त पाठीवरून हात फिरवायचा आणि शेपटीला 3 वेळा नमस्कार करायचा. शेपटीमध्ये प्रत्यक्ष हनुमंत्र आहे. गोमाते आपल्याला ते म्हणत नाही. आता दिवस बरी आहे, गो हत्या बंद झाली, गोवंश हत्या बंद झाली.
कोणीही असो देशाचा पंतप्रधान, आपल्याला काही त्याच्याशी फारसं काही विशेष नाही. मोदी साहेब असो, उद्या मोदी साहेबांचं आयुष्य संपलं, कोणीतरी दुसरा असेल, पण ती खुर्ची महत्वाची आहे देश चालवण्याकरता. त्यांनी त्यावेळेला गोवंशहत्या बंद केली. केरळच्या लोकांनी ऐकलं नाही. त्यांनी चौकामध्ये गाई कापल्या. तुम्ही फीडबॅक घ्या, तुम्हाला भेटून जाईल. रेकॉर्डिंग चालू आहे ऑन द स्पॉट. मी बोलतोय म्हणजे मला माहीत आहे म्हणून सांगतोय. केरळच्या लोकांनी त्यावेळेला चौकामध्ये गाई कापल्याला आपल्याला आठवते का? पहा, प्रलय झाला, काहीच राहिलं नाही. भगवान गोविंद आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. त्याने जगत निर्माण केलंय. गोमातेची सेवा त्याने केली. आणि ती जर त्या गोमातेचे तुम्ही मुंडकं चौकात फिरून त्यांनी अन्न शिजवलं, अरे वाटोळं नाही होईल तर काय होईल? आम्ही विचारच करत नाही कुठल्याच गोष्टी. गोमूत्रम गोमयम दुग्धम गोधयम गोष्टम गोष्पदम पक्वस्नानम क्षेत्रम दृष्ट्वा पुण्यम लभेत ध्रुवम. आता ऐका, त्याही पेक्षा सोपं करून सांगितलं शास्त्रकाराने. गाईचं फक्त गोमूत्र, शेण, दूध, गोधूळ म्हणजे गाईच्या चरणाखालची माती, गोठा आणि गाईचं पदचिन्ह असलेलं, गाईचं पदचिन्ह जिथे उमटले. पुन्हा एकदा सांगू, गोमूत्र, शेण, दूध, गोधूळ, गोठा आणि गाईचं पदचिन्ह उमटलेलं फक्त डोळ्याने पाहिलं. तुम्ही ऐकताय का सर्व? फक्त डोळ्याने पाहिलं, काहीच केलं नाही. या डोळ्याने फक्त पाहिलं. 3 दिवस निराहार उपवास केल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडतं. 3 दिवस निराहार उपवास, एवढा आमच्या गोमातेला महत्व आहे. आता पुढचा श्लोक जो आहे तो ब्रह्मवैवर्त पुराणामधला आहे. आता काही शिल्लकच राहिलं नाही. शास्त्रकारांनी पुण्य द्यायचं देऊन टाकलं ना. गाईचं महत्व सांगण्याचं लक्षपूर्वक आहे का? तीर्थस्नानेश्वेत्र येत पुण्यम विप्रभोजन सर्वगतोपवासेषु सर्वेश्वेषु तपस्सुचा येत पुण्यम च महादाने येत पुण्यम हरिसेवने भुव पर्यटने यत्तु सर्ववाक्येषु यद् भवेत् यत् पुण्यम सर्व यज्ञेषु दीक्षायां च लभे नरः तत् पुण्यम लभेत प्राज्ञ गोप्या दत्वा तृणानि च. आता पुण्य मोजायला तुम्ही सुरुवात करा. किती प्रकारची पुण्य सांगितली आणि ती कशाने प्राप्त होणार आहे तेही आहे. तीर्थात स्नान केल्याचं पुण्य, सर्व तीर्थ, पुढे सर्व ही संज्ञा वापरायची. सर्व क्षेत्रात दान केल्याचं पुण्य, ब्राह्मण भोजनाचं पुण्य, सर्व व्रत उपवासाचं पुण्य, सर्व तपांचं पुण्य, महादानाचं पुण्य, भगवंताच्या आराधनेचं पुण्य, पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य, वेद नित्य पठणाचं पुण्य, सर्व यज्ञांचं पुण्य. फक्त तुम्ही ऐकलंय का? परत एकदा मोजता का पुण्य? किती प्रकार आहे मी पुन्हा सांगतो. सर्व तीर्थात स्नान केल्याचं पुण्य मोजायला सुरुवात करा. सर्व क्षेत्रात दान केल्याचं पुण्य, ब्राह्मण भोजनाचं पुण्य, सर्व व्रत उपवासाचं पुण्य, सर्व तपांचं पुण्य, महादानाचं पुण्य, भगवंताच्या आराधनेचं पुण्य, पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं पुण्य, वेद नित्य पठणाचं पुण्य, सर्व यज्ञांचं पुण्य. फक्त गाईच्या मुखात चारा दिल्याने आपल्याला प्राप्त होते. आपण गाईच्या मुखात चारा देतो केव्हा? पंढरपूरला गेलो, प्रयागला गेलो, गंगेवर गाया घेऊन उभे असतात लोक. गाईला चारा दे, मग तिथे 5 रुपयाचं येतो. अरे बेडे हळदी, गाईच घरी आण ना, गाईच घरी घेऊन. त्या सर्व गोष्टींचं पुण्य फक्त गोप्या तत्वा तृणाने गाईच्या मुखात घास दिल्याने हे सर्व पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. सर्वच्या सर्व पुण्य. विश्वास गुरुवाक्येषु, महादेवांच्या वचनावरती विश्वास ठेवा. गाईचं महत्व एवढं मोठं सांगितलेलं आहे. आणि ते गावरान गाईचं सांगितलं, जर्शीचं नाही. गाईला भूमिदान जर केली 21 कुळ्या वैकुंठात जात आहे. गाईची चुगली केली 21 कुळी नरकात जात आहे. हे सर्व विस्तारपूर्वक मी सांगणार आहे. गोशाळेला सहयोग केला पूर्ण कुळाचा उद्धार, विघ्न केलं पूर्ण कुळ नरकात. आपल्याला आता हल्ली असं झालंय, लोकांना जास्त शिकल्यामुळं, जास्त शिकले लोक शिकून काय केले म्हणा, कसं पायात बूट घालून जेवायला शिकले, पॅन्टीत बंडी खावायला शिकली, बाकी काय शिकली? शिकून एवढीच तर प्रगती केली, बाकी काय केली?
जास्त शिकल्याचा परिणाम. आज आपल्याला जर पाहिलं, आपल्याला गाई मोकाट दिसतं तर कुत्र बेडवर बसलेले, हो त्याला आंघोळ घालते, त्याचं मुख घेत पण काय अवघड त्यात. आता मी जात नाही लांब कीर्तनाला, बंदी घातली आमच्या गुरुदेवांनी. 100 किलोमीटरच्या पुढे जायचं नाही तर जात नाही. 2 वर्ष बंद करून टाकलं. पण असं मुंबई पुण्याला कीर्तनाला गेलं ना, म्हणजे रात्रीच्या पाहिलं ती माणसं आहेत ना, म्हणजे 10-11ला असतात तिकडे कीर्तन लवकर असतं, 6 ते 8 वगैरे असतं. आपण तिथून जेवण करून निघालं की 9-10च्या दरम्यान लोक ते असत हातामध्ये ती साखळी, ते कुत्र आणते त्याला हिंडायला. कोणाला त्याच्या वेळेस साखळी, ते कुत्र्याच्या साखळी याच्या हातात, त्या कुत्र्याला हिंडायला येईल नाही. ज्याला 2-3 लाख रुपये पगार आहे त्यांनी कोणाला नाही हिंडाय? कुत्र्याला. मालक कोण नाही कळलं तो. त्या मी ते पाहिलं म्हणजे दोघात मालक कोण आहे? हा त्याची सेवा करतो, मालक ते कुत्रच म्हणतो. हा त्याला फिरायला काय नेतो, काय काय करतो. काय लोकांनी शिकून आखली गहाण टाकली. शिकून आहे का? जरूर शिकावं. शिक्षणाच्या विरोधात नाही, तर संस्कार, शिक्षणाबरोबर संस्काराची जोड असावी. आपल्या हिंदू धर्माचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. प्रत्येकाला आपल्या धर्माचं ज्ञान आहे, प्रत्येकाला. हो, ख्रिश्चनांना बायबल कळते, मुस्लिमांना कुराण कळते, जैनांना श्वेतांबर दिगंबर कळते, सगळं काही कळते. बौद्धांना गौतम बुद्ध कळतं, स्वामी त्यांना कुराण कळतं, यांना बायबल कळतं. आपल्याला फक्त गीतेचंही घेणं ना, ज्ञानेश्वरीचं, भागवताचं. आताची तरुण पोरं म्हणतात की देवधर्मावर ते सब झूट आहे, सब झूट. आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही म्हणतात देवधर्म. हे फक्त आणि फक्त अवकात नसलेलं हिंदूचं पोरगच म्हणू शकतं. आपल्याला देवधर्मात इंटरेस्ट नाही. हे फक्त अवकात नसलेलं हिंदूचंच अर्थ म्हणू शकतं. हे तुम्हाला ऑन द स्पॉट रेकॉर्डिंग चालू आहे. तुम्हाला चॅलेंज देतो, चॅलेंज पूर्ण करायला मी तयार आहे. तुम्ही तयार आहात का? बघा, हे फक्त हिंदूचंच पोरगं म्हणू शकतं. आपल्याला देवधर्मात इंटरेस्ट नाही. देवधर्म सगळं झूट, सगळं खोटं आहे. तुम्हाला चॅलेंज आहे माझं. एक मुस्लिमाचं पोरगं फक्त घेऊन या, एक मुसलमानाचं पोरगं शिकलेलं, एज्युकेटेड. याकूब मेनन त्यावेळेचा मेकॅनिकल इंजिनियर, ज्याला फाशी केली, या अशिक्षित नाही. तुम्ही त्यांच्यातलं क्वालिफाईड एज्युकेटेड एखादा पोरगं किंवा एखादी पोरगी तरुण घेऊन या माझ्याकडे, घेऊन या. ते पोरगं किंवा ती पोरगी म्हणते आमचा अल्लाह झूट आहे, हमारा अल्लाह झूट आहे. एक पोरगं घेऊन या, तुम्हाला मी 2 लाख रुपये बक्षीस देतो, रोग स्टेजवर. एक पोरगं मला आणून जातो मुस्लिमांचं, ते म्हणतायत आमचा अल्लाह खोटा आहे, आमचा धर्म खोटा आहे, असं म्हणणारा एक पोरगा किंवा पोरगी घेऊन 2 लाख रुपये तुम्हाला रोख मोजतो. आपली घराघरात निघते. याला गुन्हेगार तुम्ही आहात, हा गुन्हा तुमचा आहे. आम्ही जे करते पुरुष आहोत घरामध्ये, आम्ही संस्कार करत नाही होणार, त्याचा परिणाम आज तो कथा बाजूला राहील. थोडेसे डोळे उघडावेत आपल्या धर्माबद्दल, आपल्या धर्माबद्दल आपला स्वाभिमान असणंच गरजेचं आहे. आज पुढे चालण्याचा प्रयत्न. गोमातेचं महत्व त्या ठिकाणी सांगतायत, भागवताचं महत्व संकालित त्या ठिकाणी सांगतायत. आणि भागवताचं महात्म्य सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः प्रकट झाले. त्या ठिकाणी सर्व ऋषीमंडळी उठून उभे राहिले, सर्वजण दर्शन करू लागले, सर्वजण भगवान परमात्माचं त्या ठिकाणी नामस्मरण करू लागले. भक्तिमाता ज्या करता भागवत त्या ठिकाणी आयोजित केला होता, की भक्तिमाता ज्ञानवैराग्य यांना शुद्धी आली. सर्वजण नाचू लागले, भगवंताचं नामस्मरण करू लागले. भक्ती स्तुतौ तरुणी गृहीत्वा प्रेमै करूपा सहसा विलास. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथे ते नामानि मुहुर्वदन्ति. सर्वजण भगवंताचं नामस्मरण करू लागले, नाचू लागले भगवंताच्या पुढे.
एक लक्षात ठेवा, भगवंताच्या नामचिंतनामध्ये नृत्य करणं हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण आहे, ती साधना आहे. आणि ती आपल्यामध्ये तर आहेच आहे, ती दिंडीमध्ये पाहायला भेटते. पण इस्कॉन हरे कृष्णामध्ये तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी सुद्धा ती साधना आपल्याला पाहायला भेटते. आणि नाथबाबांनी सुद्धा तसं वर्णन केलंय, धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. भगवंताच्या नामचिंतनामध्ये जो नाचतो तो धन्य आहे. कोणा साहेबापुढे नाचतो त्याला धन्यता नाही, पण भगवंताच्या नामाचं नाचतो ना भगवंतापुढे त्याला धन्यता दिलेली आहे. भक्तिमाता नाचू लागले, सर्व ऋषी मंडळी नाचू लागले, ज्ञानवैराग्य नाचू लागले. परमात्माचं नामचिंतन आपण सर्वांनी नामचिंतन करायचं. सर्वांनी उठून उभं राहायचं. पाहायला कळ लागले असेल, तास झाला आपला, पुढे अर्धा तास लागून कथा मुलगाची कशी ती पाहू. सगळ्यांनी उठून उभे राहा, थोडेसे पायी झटका म्हणजे कंटाळा येणार. सर्वांनी उठून उभे राहायचं आणि सर्वांनी नामचिंतन करायचं. हाताने टाळी वाजवायची आणि लोक आता हे सुद्धा नाव ठेवतात. हे आमच्या जवळच्या गावात एका कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनानंतर बाहेर ओट्यावरती बसलो होतो. संध्याकाळी 7 ते 9 कीर्तन. तेवढ्यामध्ये ते काल्याचं कीर्तन झाल्यानंतर मग ते यात्रा ते एकाच वेळेस बऱ्याच गावांची अशी आहे स्थिती का सप्ताह आणि यात्रा दोन्ही संगतीच असतात. तर त्यावेळेला तिथे एक लहान मुलं ते पळत पळत गेला. आता ते मुंबईचं कुटुंब गावाला आलेल्या यात्रेला. माझं कीर्तन तिथं रात्रीचा अगोदर ते 5-6 जणांमध्ये असं ते पोरं गेलं पळत तिथे. त्याच्या आईने मोठ्या स्टाईलमध्ये हाक मारली, पियुष बाळ इकडे. मला आधी हसायचं. त्याने बाबा का हसले तुम्ही? नाही म्हणते त्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? नाही अर्थ. आता मला ते पियुषचा अर्थ मुंबईला कळला होता. त्या भागात त्या कैलास पाटलांच्या घरी त्यांनी तो पदार्थ बनवलेला होता. तो आम्ही खाल्ला. मी विचारलं म्हणलं हा काय पदार्थ आहे? ते म्हणजे याला पियुष म्हणतात. काय म्हणतात? पियुष म्हणतात. म्हणजे कसं बनवायचं, याची रेसिपी कशी आहे? ते म्हणजे रतालू असतं ना, रतालू म्हणजे ती लोक ळ नाही म्हणते ना, कोकणी लोक रतालू. ते म्हणजे रतालू असतं ना, हा म्हणतात ते शिजवायचं. म्हणजे त्याच्यामध्ये दही टाकायची, साखर टाकायची आणि ते एकत्र करून घोटून घ्यायचं म्हणजे झालं पियुष. काय झालं? आता त्या बाईने हाक मारली, बाळ पियुष इकडे. त्याचा अर्थ कळला तुम्हाला? काय नाही का? मी सांगतो. अर्थ असा होतो, आता ते दही आणि ते रताळू एकत्र करून केलेला तो पदार्थ. मग आता त्याचा अर्थासहित जर हाक मारायची झाली तर काय अर्थ होईल? ये दुधा ये रताळ्या इकडे ये रताळ्या. असा अर्थ. या अर्थास नावाला अर्थ असावा ना. विष्णू सहस्र नावामध्ये भगवान परमात्माचे 1000 नाव आहे. 1000 नाव. त्यातलं नाव निवडावं ना, त्यातलं ठेवावं. काय काही ठेवायचं लोकांना ते उच्चारायला या उघड. कोण त्याला काही अर्थही नाही. हिने आपलं नाव धुंदुली म्हणून मुलाचं नाव धंदुकारी ठेवलं. आता त्या फळापासून गायीच्या पोटी जो मुलगा जन्माला आला, अभिप्रेत मंत्राने केलेलं ते फळ होतं, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गायीच्या कानासारखं, कान गायीच्या सारखं होतं म्हणून गोकर्ण नाव ठेवलं. आता गोकर्ण नाव निवडलं, कोणी घरात पडली, मंत्रापासून झालेलं ते फळ मंत्राने अभिप्रेत केलेलं. बारीक ठेवायचं. हा आणि हा जो होता धुंदुकारी, धुंदुलीच्या पोटी आलेला,
तो झाला पुढे चालून पंडित. गोकर्ण ज्याचं नाव ठेवलं, गाईच्या पोटी जन्माला आला, तो पंडित झाला, मंत्रदीक्षेपासून झालेला. आणि हा जो होता धुंदुकारी, हा चोरट्यांचा चेअरमन झाला. अख्ख्या गावाला नको नको करून सोडू लागला. घरातून वस्तू घेऊन विकू लागला, नाना तऱ्हेची व्यसना करू लागला, वडिलांकडे पैसे मागू लागला व्यसना करत. एकदा वडील नाही म्हटले, आतमध्ये होते, त्याने कानफडामध्ये ठेवून दिली, कानशिलामध्ये वाजवून. त्यावेळेला मात्र आत्मदेवाला पश्चाताप झाला. आत्मदेव स्वतःशी म्हणू लागला, वंद्यत्वं तु समाचिनं कुपुत्र दुःखदायकः. मी वांझ होतो, माझ्या कुठे संतती नव्हती, ते बरोबर, पण कुपुत्र दुःखदायकः, वाईट मुलं जन्माला येऊ नाही, तेही आपल्याच हातात आहे, लक्षात घ्या. पण संस्कारात जर नाही केलं तर वृद्धाश्रमामध्ये आपली जागा, सीट रिझर्व आहे, लक्षात घ्या. बरं, माणसाचं एकदा वय झालं, हातबल झाले, काय करतात पोरांमध्ये? काही करता येत नाही, काही. मग आपलं वृद्धाश्रम जिंदाबाद होईल. संस्कार करायला शिका मुलांमध्ये. मी तर असं म्हणणं, हल्लीच्या काळामध्ये आपल्या मुलांना संपत्तीचा काय विचार करता हो? बापाची खरी श्रीमंती तुम्ही ऐकताय ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. निर्व्यसनी मुलं ही बापाची खरी संपत्ती आहे. त्याला शिकून 5 लाख महिने घर, तो तुझ्याकडे ढुंगुडही पाहणार नाही. जालन्याला घडलेली घटना आहे, परदेशात राहणारे 2 भाऊ, कोणीच आलं नाही. वडील वृद्धाश्रमात, एवढं शिकून मोठे केलं ना, अमेरिकेला पाठवलं. चितेला अग्नी द्यायला सुद्धा आले नाही. शिक्षण देऊ नये का? थोड्या वेळापूर्वी मी बोललो, शिक्षण जरूर द्यावं, पण संस्कारासहित असावं. संस्कारासहित. संस्कार नसते तर शिकलेले सुद्धा राक्षसच आहे, लक्षात घ्या. आत्मदेवाला पश्चाताप झाला, कुपुत्र दुःखदायकः. त्यापेक्षा मी वांझ होतो तो बरा होतो. जर कुपुत्र असेल, वाईट पुत्र असेल, तर तो फक्त दुःखालाच कारण ठरतो. गोकर्णाजवळ गेला आत्मदेव ब्राह्मण आपल्या मुलाजवळ. तो पंडित होता. त्याला विचारलं, काय करू? बाबा, काही करू नका, संसार कोणाला सुख देत नाही, सुखाचा भास असतो. मी मोठा आहे, लोक मला मानतात. संसार कोणाला सुख नाही देत बाबा. का? संसार दुःख मूळ, चौकडे. तुम्ही कशी अपेक्षा ठेवता संसारात सुखाची? तुमच्या मुलापासून इंद्राला सुद्धा सुख नाही भेटत संसारामध्ये, तुम्हाला कसं भेटेल? आता या संसाराचा त्याग करा, वानप्रस्थ आश्रम स्वीकारा, तिकडे जाऊन भगवंताचं भजन करा, आईची वृत्ती धारण करा. नाहीतर देखून या झाडा तोडून या पाला खाऊन विठ्ठला हलवावे. झाडाचा पाला तोडून खाऊन भगवंताचं भजन करा. आणि मग माता आत्मदेव ब्राह्मणाने आपल्या मुलाच्या पाया पडला. आपला मुलगाच भक्ती मार्गामध्ये श्रेष्ठ असेल तर वडिलांनी पाया पडा. शास्त्र समजावून सांग, वडिलांनी सुद्धा पाया पडा. आणि मग मात्र तिथून निघालेले आहे आत्मदेव ब्राह्मण. गोकर्णाचं दर्शन, आपल्या मुलाचं दर्शन केलं, वनाचा मार्ग धरला, नामचिंतन करत करत निघालेले आहे. नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल
श्रीमंत व्हायचं असेल तर वारकऱ्यांना अन्नदान करा. त्याची दिवसेंदिवस प्रगती होत जाते, तो श्रीमंत होतो. मी पाहिले जी लोक सफरामध्ये राहत होती त्यांच्या 4 माळ्याच्या बिल्डिंगी मी पाहिजे. मी वयाच्या 11 वर्षापासून पायवारी करतो. मी माझ्या डोळ्याने पाहिले. होय, वारकऱ्यांना अन्नदान केलं का श्रीमंत बनणार तुम्ही. बोलायचंच काम नाही, होणार म्हणजे होणार, संशयच नाही तिथे. आता याच्यावर नुसतं वारकऱ्यावर बोलत गेलो का 1 तास लागेल मला सत्य घटना सांगायला. काय काय घटना पाहिजे आम्ही डोळ्यात. चल पुढे चालण्याचा प्रयत्न करू, आपल्याला वेळेत कथा सोडायची. प्रजातीर्थ दानाच्या पुण्याची बरोबरी करणार भृगु ऋषीने विचारलं तर सांगितलं, श्रीमद भागवत ज्ञान यज्ञामध्ये जो दान करतो, तुम्ही ऐकताय का सर्वजण? आता भागवत यज्ञ चालू आहे आपलं. प्रत्येकाला जमेल तसं. इथे कारभारी मंडळी कोण आशाशी महाराज आहे. पावती पुस्तकाचं कुठं ठेवलंय तुम्ही? तिकडे आहे का? हा, इथं ठेवत जायचं म्हणजे लोकांना पावती फाडत आहे. श्रीमद भागवत यज्ञामध्ये वारकऱ्याला अन्नदान करण्यामध्ये आणि प्रजातीर्थ दानामध्ये ही दानं अशी आहे, तुम्हाला जन्मांतरात साथ करतात, तुम्हाला घरी ठेवत नाही. भागवतामध्ये सुद्धा प्रत्येकाने आपल्याला जसं जमेल तसं दान करायचं, विना पावतीचं राहायचं नाही. जे अन्नदान करत आहे, ज्यांच्या पंक्ती आहेत ते परम भाग्यवान आहेत, त्यांच्याकरता पंक्तीदारांकरता टाळ्या वाजवायच्या. पंक्तीदारांकरता वाजवायच्या. आणि आपण खाणारे, आपणच खायला नसलं ते दान कुठं करायचं. मग आपण खाणाऱ्यांकरता एकदा टाळ्या वाजवायच्या. पण दान करा, श्रीमद भागवत यज्ञामध्ये दान करा असं राजा परीक्षित त्या ठिकाणी. नंतर स्वर्गारोहण पांडवांचं करायचं सांगितलं द्रौपदी मातेने. ज्या ज्या वेळेला तुझ्यावर संकट येईल त्यावेळेला ज्याने तुला गर्भात वाचवलं त्याचा धावा कर. एक दिवस राजा परीक्षित जंगलामध्ये त्या ठिकाणी गेलेला आहे. शमीक ऋषी होता, त्यांचा शृंगी नावाचा पुत्र होता. ते शमीक ऋषी समाधीस्थ होते. यांना तहान लागेल, पाणी मागितलं होतं, मात्र समाधीतून ते बाहेर आले नाही. राजाला राग आला. राजा परीक्षितीला मेलेला सर्प त्यांच्या गळ्यामध्ये अडकवला आणि त्याच्यानंतर त्यांचा पुत्र शृंगी तिथे त्या ठिकाणी आला. त्याने पाहिलं आपल्या देवतुल्य असलेल्या माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प अडकवला. त्याने शाप देऊन टाकला, ज्याने कोणी हे कर्म केलेलं आहे आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करेन आणि त्याचा मृत्यू होईल. साधूच्या मुखातून निघालेला शाप होता. तो शाप ऐकला. शमीक ऋषी समाधीतून बाहेर आले आणि अंतर्ज्ञानाने पाहिले माझ्या गळ्यामध्ये हा मेलेला सर्प कोणी अडकवला. आणि त्यांच्या लक्षामध्ये आला राजा परीक्षितीकडनं हा गुन्हा घडला. आणि मग आपल्या मुलाला सांगू लागला, तू शाप दिलास कशाला? अरे ज्याने सर्प अडकवला त्याच्याकडनं न कळत ही चूक झालेली आहे. तो सामान्य नाही, ज्याने गर्भात भगवंताला पाहिलंय. आपण आयुष्यभर तपश्चर्या करतो तरी भगवान परमात्माची प्राप्ती होईना. याने मात्र राज ऋषी आहे, तो ऋषी आहे, राजा आहे पण ऋषी आहे. जा त्याला जाऊन सांग, तू दिलेला शाप स्वतःच्या उद्धाराकरता तो प्रयत्न करेल. निघाले. राजा परीक्षितीकडे गेले. सांगितलं राजा परीक्षितीने तत्क्षणी अंगावरची सर्व वस्त्र अलंकार काढून ठेवून गंगेच्या काठावरती गेला आणि भगवंताचं नामस्मरण करू लागला. सर्वांना कळलं राजा परीक्षितींना शाप झाला. सर्व ऋषी मंडळी त्या ठिकाणी आलेली आहेत. आल्याच्या नंतर मात्र विचारू लागला 7 दिवसात मोक्ष कशाने मिळेल. कुणाला उत्तर देत आहे. शेवटी भगवान शिवदेव त्या ठिकाणी येत आहे. ती कथा आपण उद्या पाहण्याचा प्रयत्न करू. भागवत ऐकण्याची विनंती करतायत. राजा परीक्षित सांगतायत मला भागवत ऐकवा. त्या अगोदर मला सृष्टी निर्माण कशी झाली ते सांगा. त्यावेळेला भगवान शिवदेवाने सांगितलं, राजा तुझ्या पंजोबा जो आहे विदुर काका यांनी हाच प्रश्न विचारला होता मैथिली ऋषींना. तोच प्रश्न तू विचारलास. मी तुला विदुर काकांची कथा सांगतो. ज्यावेळेला हस्तिनापूरमध्ये भगवान आले त्यावेळेला विदुर काकांच्या घरी अन्नग्रहण करण्याकरता गेले, दुर्योधनाच्या घरी नाही. ती जाती आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. पडद्यावाले जे आहेत मगाशी पडदा ओढत होते. या सर एवढं पडदा ओढून घ्या.
बसलाय, त्यांना बसायला आसन द्या. भगवान परमात्मा त्या आसनावरती विराजमान होत आहे. माग वाय भगवान परमात्मा विराजमान त्या ठिकाणी होत आहेत आणि विदुर काका आणि विदुर आणि काकी भगवंताचे परातीमध्ये चरण ठेवतायत. भगवंताची पूजा अर्चा चालू करतायत. चरण ठेवा का भगवान, पाय धुवा, पायाला गंध लावा, स्वस्तिक काढा. गोविंद जय जय गोपाल विदुर आणि काकीने त्या ठिकाणी कुठून तरी केळी आणली होती. ती केळी घ्या काकी. हा केळी घ्या, तोडून ते राहू द्या आता, त्याची चिपळ्या राहू द्या. हा भगवान परमात्माला प्रसाद म्हणून केळी सोडली. पण भगवंताच्या मुखाकडे काकींनी पाहिलं आणि तेव्हापासून काकींचं देहभान हल्लो. भगवंताच्या मुखाकडे पाहत आहे. भगवंताच्या मुखाकडे पाहायचं असे बसत. हा आणि काकींचं देहभान विसरलं. काकींनी भगवंताला केळी देण्याऐवजी भगवंताला साल दिली आणि काकी केळ खाऊ लागली. काकींच्या लक्षातच नाही आपल्या हातामध्ये भगवंताला द्यायची तो केळीचा प्रसाद आहे का साल आहे. ती साल म्हणून ती केळी भक्षण करू लागल्या. खा काकी खा. आणि भगवान परमात्मा भक्तीला एवढा बोललेला आहे, त्याने ती साल खायला सुरुवात केली. भगवानने साल उजव्या हातात घ्या, हात खाली घ्या, हातात घ्या ना उजव्या हातात, साल घ्या उजव्या हातात आणि साल खायला सुरुवात केली. साल खा. काकी तुम्ही केळ संपून टाका. काकींचं केळवा संपून आलं. ती तू नुसतीच जातात. काय काळजी करू नका, आपल्याकडे डॉक्टर आहे, सगळं जेवण काय नाही पण खावा तर लागला. भगवान परमात्मा साल खाऊन गेले. काकी केळी संपून टाका. उपवास केळी काय होतं. काकी त्या ठिकाणी केळी खात आहे आणि विदुर काकांचं लक्ष काकीकडे गेलं आणि काकीला म्हणू लागले, बेडे काही कळतं का, भगवंताला साल दिली तू केळी खाते. मग त्यावेळेला शुद्धीवर आल्या काकी, पुन्हा दुसरी केळी घेत आहे. आता ती केळ सोला, भगवंताला आता केळी द्या. भगवान साल खाईनच काय, आता केळी द्या. आता भगवान केळी खाऊ लागले, काकी साल खाऊ लागल्या. काकी केळी जेवढ्या स्पीडने गेली तेवढ्या स्पीडने साल गेली पाहिजे. काकी त्या ठिकाणी साल खात आहे. भगवान परमात्माने विदुरांचा पाहुणचार स्वीकारला. आरती पहिल्यांदा तयार ठेवायचं. आता आपण थोड्या वेळात आरती घेणार, 2च मिनिट. विदुर काकांचा पाहुणचार सालीसाठी भगवंताने. आता भगवान परमात्माला दुर्योधनाचा राजमहाल, एक मिनिट मी देतो तुम्हाला. राजमहाल सोडून विदुर काकांच्या घरी आले. त्यांना माहित नव्हतं का विदुर काकांच्या घरी काहीही नाही. माहित होतं.
तरी सुद्धा विद्वानांच्या प्रेमाचा पाहुणचार त्याने स्वीकार. भगवान परमात्मा प्रेमाने बांधला जातो, तसा त्याला धरता येत नाही. आमच्या जनाईंनी सुंदर वर्णन केलेलं आहे. धरिला पंढरीचा जय